नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी बातमी. बळीराजाच्या कृषी विशेष बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आणि यानंतर काही कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात. पालघर जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून पहाटेच्या सुमारास दाट धुकं पडतंय. त्यामुळे आता या धुक्यांमुळे पालघरमधील बागायतदार शेतकरी चांगलेच धास्तावलेत. आंब्याला सध्या मोहर आणि लहान कैऱ्या तयार झाल्या असून सतत पडणाऱ्या धुक्यामुळे या मोहर आणि लहान कैऱ्या या झाडांवरून गळून पडतायत. या सतत पडणाऱ्या दाट धुक्यांचा आंबा उत्पादनावरती परिणाम जाणवत असून पालघर जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टरवरील आंबा उत्पादक घेणारे शेतकरी त्यामुळे आता चिंतेत सापडले आहेत. बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण, धुकं आणि गारठ्यानं रब्बी हंगामातील हरभरा पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते. तर लवकर पेरणी झालेल्या आणि पाणी दिलेल्या हरभरा पिकावरती घाटे आळीनं हल्ला केलाय. त्यामुळे आता शेती घाट्यात जाते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावतीये. परतीच्या पावसानं रब्बी हंगामातील पेरणीला उशीर झाला होता. तर रब्बीच्या पेरणीमध्ये ज्वारी, गहू पिकासह सर्वाधिक हरभरा बियाण्याची पेरणी झाली आहे. दरम्यान धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे गारठ्यानं रब्बीच्या पिकावरती परिणाम होत असल्याचं बघायला मिळत आहे. सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेरून रिंग रोडची सतत मागणी होत आहे. मात्र आता एकंदरीतच शहराचा विकास आणि लोकांची मागणी बघता शहराच्या बाहेरून रिंग रोडचं काम हे 2022 पासून सुरू होत आहे. तर ते काम होतं ते आता पूर्ण झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे सोलापूरचा रिंग रोड आता वाहनांसाठी खुला देखील करण्यात आलाय. शिंदखेड शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून भागीदारी तत्वावरती शेतीपूर्वक व्यवसाय सुरू करण्याचा ओघ हा वाढल्याचं बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस प्रक्रिया उद्योगाचा समावेश झालाय. तालुका आता कापूस प्रक्रिया उद्योगाचं नवीन हब म्हणून समोर येत आहे. तर या ठिकाणाच्या कापूस निर्यातीतून जवळपास 550 कोटी रुपयांची उलाढाल होतीये. तर 1000हून अधिक बेरोजगार हातांना रोजगार देखील उपलब्ध झालाय. जिल्हा कृषी विभाग आणि स्वलग्नित मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन यांच्या संयुक्त विद्यमानं चंद्रपूरमध्ये चांदा एग्रो 2024 या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हा महोत्सव आयोजित करण्यात आलाय. या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यातील पारंपरिक पिकांना फाटा देऊन जास्त किमतीचे उत्पादन घ्यावं यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलंय. तर नोंदणी करून ही वेळेवरती ऊस तोडणी होत नसल्यानं सावरगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कामठा येथील कार्यालयात डांबून ठेवलं होतं. मात्र कर्मचाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांच्या मध्यस्थीनं आणि संचालक मंडळानं आश्वासन दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात आलंय. तर नोंदीप्रमाणे ऊस घेऊन जाण्यासाठी सावरगाव येथील शेतकरी बालाजी आबादर यांनी कारखान्याकडे विनंती केली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामधील कोलारी गावातील मोरेश्वर सिंजन जुळे या शेतकऱ्यांनी धानाच्या पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीनं शेती करत पपई, केळी त्यासोबतच आंतरपीक घेऊन आर्थिक प्रगती आता साधल्याचं बघायला मिळतंय. मोरेश्वर सिंजन जुळे यांनी आता स्वतःच्या प्रगतीचं उदाहरण देत आपल्या भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचं देखील आवाहन केलंय. हिंगोलीच्या औंढा नागना तालुक्यातील सिद्धेश्वर मत्स्यबीज केंद्राला घर लागली आहे. केंद्रामध्ये कर्मचारीच नसल्यानं आणि केंद्राच्या इमारतीला तडे गेल्यानं संपूर्ण इमारत आता ही दुःखात पडून बसली आहे. तर तलाव आणि इमारत नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. प्रशासनानं याकडे लक्ष देऊन सदर प्रकल्प पुनर्जीवित करावा अशी मागणी देखील केली जाते. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी तरी चांगलं पीक येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर मुक्तळ गावातील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी आपल्या शेतीत केळीची लागवड करण्यापूर्वी काळ्या आईचं पूजन केलंय आणि केळी लागवड करणाऱ्या शेतमजुरांचा देखील त्यांनी सन्मान केलाय. तर गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्यामुळेच आता यावर्षी नैसर्गिक संकट टळून केळीची चांगलं पीक यावं असं त्यांना वाटत आहे. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून चिपळूणमध्ये 3 दिवसांचा कृषी आणि पशुधन संवर्धन महोत्सव सुरू झालाय. याच उद्घाटन आता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. तर या कृषी महोत्सवामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स लागले आहेत. तर 1.5 कोटींचा गजा रेडा तसेच घोडे आणि बैल या सर्वांनीच अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.
यानंतर आता काही बातम्या सविस्तर बघूयात. हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये केळीच्या बागांची पाहणी केली आहे. यावेळेस आता जळगाव जिल्ह्याप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यात देखील दर्जेदार केळीचं उत्पन्न घेण्यासाठी केळीच्या बागांची पाहणी करण्यात आली. तर स्थानिक केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केळीच्या लागवडीची योग्य नियोजनाची माहिती देखील घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे केळी लागवड दरम्यान होणाऱ्या चुका या टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मार्गदर्शन हे फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास यावेळेस हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलाय. या जळगाव जिल्ह्यातली केळी खूप उत्कृष्ट असते. आमच्या इकडे कापूस असते, केळी असते, ऊस असते, पण एवढी विशेष नसते. म्हणून आम्ही विशेष करून इथं हे पाहण्यासाठी आलो आहे आणि याच्यातून निश्चितच आमच्या शेतकऱ्याचा व आमच्या परिसराचा आम्ही विकास साधूता. आपल्या हिंगोलीमध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा केळी लागतात. तसंच रावेर आणि यावर हे प्रसिद्ध तालुके आहेत केळीसाठी. तर आम्हाला जे अडचणी येतात केळीमध्ये त्या अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही इथं पाहणी करण्यासाठी 15 शेतकरी हिंगोली जिल्ह्यातून आलेले आहोत. केळी लागवड दरवर्षी करत असतो, पण आम्हाला जे अडचणी आहेत ते इथं काही शेतकऱ्याकडून माहिती घेण्यासाठी इकडे आलेलो आहोत. येथील प्लॉट पाहिले, काही आमच्या ज्या चुका दरवर्षी होतात त्या दुरुस्त करण्याचं आम्हाला इथं मार्गदर्शन झालं त्यांचं. यानंतर बातमी सोलापुरातून आहे. सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेरून आता रिंग रोडची सतत मागणी होत होती. मात्र एकंदरीतच शहराचा विकास आणि लोकांची मागणी पाहता शहराच्या बाहेरून रिंग रोडचं काम हे 2022 पासूनच सुरू झालं होतं. तेच काम आता पूर्णत्वास आलंय. त्यामुळे सोलापूरचा रिंग रोड आता वाहनांसाठी खुला करण्यात आलाय. या रिंग रोडमुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक बचत देखील होणार आहे. या रिंग रोडमुळे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट मधील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे. जे सोलापूर सिटीमध्ये जे जाणाऱ्या गाड्या आहेत ना ते बायपासने ह्या रिंग रोडने जात आहेत विजापूरला. त्यामुळे सिटीमध्ये जे ॲक्सिडेंट होत आहे त्या ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे ही रिंग रोड जे झालेलं आहे ते चांगल्यासाठी झालेलं आहे आणि नागरिकांच्या सुविधा वाढलेल्या आहेत. सोलापूरला शोभा आलेली आहे. या बायपासमुळं की वाहतूक ही सुरळीत चाललेली आहे. येण्या जाणाऱ्याला त्रास होत नाही. या बायपासमुळं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. ह्याच्यामुळे त्यामुळं ही सोलापूरचा विकास बी होणार आहे ह्या रस्त्यामुळं. गेल्या काही काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं मत्स्य उत्पादन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलं होतं. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतीला जोड व्यवसाय मत्स्यबीज उत्पादन शेतकरी घेत आहेत. मात्र आता मराठवाड्यात मत्स्यबीज उत्पादनात अग्रेसर असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ या तालुक्यातील सिद्धेश्वर मत्स्यबीज केंद्राला घरघर लागली आहे. केंद्रात कर्मचारी नसल्यानं आणि केंद्राच्या इमारतीला तडे गेल्यानं संपूर्ण इमारत ही धुळकात पडून असली आहे. तर आता तलाव आणि इमारत नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. तर प्रशासनानं याकडे लक्ष देऊन सदर प्रकल्प पुनर्जीवित करावा अशी मागणी देखील केली जाते. या वर्षी या मत्स्यबीज उत्पादन केंद्रामध्ये जवळपास 3 लाख कटला आणि रोहू या प्रजातीची बोटुकली तयार करण्यात आली होती. ती रिव्हर रँचिंग प्रोग्राम अंतर्गत बनवण्यात आली होती. सद्यस्थितीमध्ये केंद्रात एकूण 64 संगोपन तळी आहेत, 12 रिअरिंग पॉन्ड आहेत आणि 3 स्टॉकिंग पॉन्ड आहेत. तर त्यामधील एकूण 8 पॉन्ड कार्यरत आहेत. सद्यस्थितीमध्ये केंद्रातील इमारत आणि निवासस्थानाचे इस्टिमेट बनवून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ते देण्यात आलेले आहेत. तर या संदर्भातच आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी आढावा घेतलाय, तो देखील आपण पाहूयात. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या बाजूला मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे. मात्र या संपूर्ण केंद्राला आता घरघर लागल्याचं पाहायला मिळते. याच मत्स्यबीज उत्पादन केंद्रासमोर मी आहे. बघू शकता की हीच मत्स्यबीज उत्पादन केंद्राची इमारत आहे आणि या इमारतीमध्ये हे संपूर्ण मत्स्यबीज उत्पादन केंद्राचं काम चालतंय. मात्र संपूर्ण या इमारती आता दुरावा झाल्याचं पाहायला मिळते. मागील 8 वर्षभरापासून या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते रिक्त पदे आहेत. या ठिकाणी शासनाने एकूण 8 पदे आहेत आणि या त्यापैकी 4 जे आहे ते रिक्त पद आहेत आणि 4 जे पदे जे ते सरकारने खाली केले आहेत. त्यामुळे संपूर्ण जे आहे ते मत्स्यबीज उत्पादन केंद्राचा कारभार आता एकाच अधिकाऱ्यावरती आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील हे सर्वात महत्त्वाचं जे आहे ते मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी जे आहे ते मत्स्यबीज उत्पादन केंद्रासाठी या ठिकाणी येत असतात, बीज उत्पादन घेत असतात. मात्र या संपूर्ण जे आहे त्या मत्स्यबीज उत्पादन केंद्रात आता घरघर लागल्याच्या पाल्यामध्ये तर या बाजूला या ठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे संपूर्ण इमारतीला तडे गेलेले आहेत. संपूर्ण इमारतीच्या खिडक्या जे या ठिकाणी काचा तुटून पडल्या आहेत आणि संपूर्ण या ठिकाणी जे
आहे ते गवत या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते आणि या इमारतीचं जे आहे ते तात्काळ काम करावं आणि यामुळे संपूर्ण मत्स्यबीज उत्पादनाला व्यवसायाला जे चालना मिळेल अशी मागणी आता हिंगोलीकरांकडून केली जाते. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती हा एकमेव पर्याय आहे. मात्र या ठिकाणी आता सिंचनाचं प्रमाण वाढत असल्यानं आणि वाडी शिवारे तसेच बुराई प्रकल्प आणि तापीवरील सुलवाडे प्रकल्प त्यासोबतच बुराई नदीवरील केटीवेअर यामधून भूजल साठा वाढल्यानं याच कोरडवाहू शेतीला आपलं हत्यार बनवलंय. शिंदखेडा शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून भागीदार तत्वावरती शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचा ओघ वाढलाय. यामध्ये आता प्रामुख्यानं कापूस प्रक्रिया उद्योगाचा समावेश झालाय. तर तालुका आता कापूस प्रक्रिया उद्योगाचं नवीन हब म्हणून समोर येत आहे. या ठिकाणच्या कापूस निर्यातीतून जवळपास 550 कोटी रुपयांची उलाढाल होते. तर 1000हून अधिक बेरोजगार हातांना रोजगार देखील उपलब्ध झालाय. शिंदखेडातील वर्धमान कॉटेक्सचे मालक गिरीश टाटिया यांच्यासोबत या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी. आपण तो पाहूयात. आणि संकटामुळे शेतीत पिकलं जरी कमी असलं, शिंदखेडा तालुका हा दुष्काळी जरी असला तरी कॉटनच्या बाबतीमध्ये शिंदखेडा तालुक्यातल्या जिनिंग अग्रेसर आहेत. आपण आलो आहोत वर्धमान कॉटेक्समध्ये. आपण त्यांच्याकडनं जाणणार आहोत या ठिकाणी ज्या काही गठाण तयार होतात यांची थेट मागणी परदेशात आहे. या गठाणीचे या कॉटेक्सचे इथले मालक आपल्यासोबत आहे. सर, लोकशाही मराठीत आपलं स्वागत आहे. काय सांगणार की इथं काय किती पद्धतीने किती गठाण तयार होतात? जवळजवळ रोज 400 गठांचं प्रोडक्शन आहे आमचं. पूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचा माल घेतो आपण. मालची क्वालिटी वगैरे सगळं पॅरामीटर चांगले असल्यामुळे डोमेस्टिक मिल्स आणि परदेशातही मागणी चांगली याची. साधारण कुठल्या ठिकाणी आपला हा या गठाण जाता कापूस? जवळजवळ जशी एक्सपोर्टची मागणी निघते त्याच्यात चीन आहे, व्हिएतनाम आहे, बांगलादेश आहे, या ठिकाणी मागणी आहे. साधारण दर कसे ठरतात? दर मार्केटवर डिपेंड आहेत. जसं मार्केट वायद्यांवरती जसं मायनस प्लस असतं, जशी मागणी आहे स्वतःला मागणी अनुसार मार्केट ठरतं. ते आपल्या जिनिंगमध्ये रोज किती गठाण तयार होतात? 400 गाठी. 400 गाठी. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कपाशीचा आजचा भाव काय? आजचा जवळजवळ 7,000 रुपयापर्यंत भाव आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांना 7,000 भाव मिळत आहे व्यापाऱ्यांकडनं. आणि गठाणींचं देखील चांगल्या प्रतीचे कापूस असला तर गठाणी तयार होऊन हा परदेशात माल जातो. आणि या शिंदखेडा तालुक्यामध्ये काही ज्या जिनिंग्स आहे या जिनिंगच्या माध्यमातून व्हिएतनाम असेल, चीन असेल, बांगलादेश असेल, या ठिकाणी या गठाणी जात असतात. कॅमेरा पर्सन गणेश पाटीलचा विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे. बातमी आता चंद्रपूरमधून आहे. जिल्हा कृषी विभाग आणि स्वलग्नित मत्स्य व्यवसाय तसेच पशुसंवर्धन यांच्या संयुक्त विद्यमानं चंद्रपूरमध्ये चांदा एग्रो 2024 या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हा महोत्सवाचं आयोजन झालंय. तर या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यातील पारंपरिक पिकांना फाटा देऊन जास्त किमतीचं उत्पादन घ्यावं यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन चर्चासत्राचं देखील आयोजन करण्यात आलं. यामध्ये प्रयोगशील शेतकरी तसेच तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्राचं देखील आयोजन असणार असल्याची माहिती आहे. या ठिकाणी तिन्ही विभागाचे आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रदर्शन इथं मांडण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञान स्टॉलवरती पाहून त्याची माहिती घ्यावं. त्याचबरोबर आपण परिसंवादसुद्धा मान्यवरांचे वेगवेगळ्या वक्त्यातल्या आपण महाराष्ट्रातनं विद्यापीठ आणि प्रगतशील शेतकऱ्यांसुद्धा इथं बोलवलेलं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीचा सगळ्या शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. कारण आपल्या चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या एका टोकाला आहे. आपण बऱ्याच वेळेस पुणे, मुंबई वगैरे अशा लांब लांब ठिकाणी जाऊन प्रदर्शन पाहतो. त्याच धर्तीवरती त्याला थोडीच असं प्रदर्शन इथं भरलेलं आहे. ही संधी आपल्या सगळ्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध झाली तर संधीचा फायदा घ्यावा. नोंदणी करून देखील वेळेवरती ऊस तोडणी होत नसल्यानं सावरगावमधील शेतकरी आता आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. तर भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कामठा येथील कार्यालयात डांबून ठेवलं होतं. मात्र कर्मचाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांच्या मध्यस्थीनं आणि संचालक मंडळानं आश्वासन दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात आलं. तर नोंदीप्रमाणेच आता ऊस घेऊन जाण्यासाठी सावरगावमधील शेतकरी बालाजी आबादार यांनी कारखान्याकडे विनंती केली आहे. तर कारखान्याचं प्रशासन आणि संचालक मंडळाकडे खेटे मारूनही त्यांना प्रतिसाद मिळालाच नाहीये. त्यामुळे त्यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं कर्मचाऱ्यांना काही काळ कार्यालयातच डांबून ठेवलं होतं. शेतकरी कारखान्याची मशीन म्हणून कारखान्याच्या मशीनकडे धावत जातात. अशा लागते आमचा ऊस जावा म्हणून. तर ही पोरं काल 2 एका मशीन पुढे गेली तर कारखान्याच्या
स्लिप बॉयनं ती मशीन शेतकऱ्याच्या हवाली करून आपल्या गावात निघून गेलाय आणि यायनं फोन लावला तर फोन उचलीनं आणि त्यानं लावला तर उचलालाय. तर ते शेतकरी मग हवाली केलेला कोणी माझं ते मस्ताड ते म्हणला घाडऱ्याच्या अंगावर काय होते बघू. ऑपरेटरनं मशीन चालू केली आणि सरळ्याच्या अंगावर घातली. गावातल्या दुसऱ्या शहाण्या माणसानं धरून बाजूला वळलं म्हणून दुर्घटना टळली. आपण बघितलं तर कोणत्याच पिकाला भाव नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी या स्टेजला केव्हा येतो, या टप्प्यावर केव्हा येतो, जेव्हा ते शेतकऱ्याच्या फार गळ्यापर्यंत येतं. आज ही फक्त सुरुवात झालेली आहे. आज बालाजीरावांनी त्या बाबतीत एक ठिणगी टाकलेली आहे. मला वाटतं प्रशासनाने आणि कारखान्याने याची योग्य वेळी दखल नाही घेतली तर याचा मोठा भडका उडू शकतो. आणि शेतकरी जी काही संघर्ष समिती त्याच्यामार्फत आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत. प्रशासनाने याची लवकर दखल घ्यावी. ऐन हिवाळ्यामध्ये भाजीपाल्याचे भाव कडाडले, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागल्याचं बघायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात हे संपूर्ण चित्र बघायला मिळत आहे. तर बीडसह जिल्ह्यातील आठवडी बाजारात भर हिवाळ्यामध्ये भाज्यांचे भाव एकदम कडाडलेत. यामध्ये वांगी 120 रुपये किलो, तर शेवगा 120 रुपये किलोसह इतर भाज्यांचे भाव देखील वाढल्यात. यामुळे आता गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलंय. बाजारात ग्राहकांची गर्दी देखील दिसत नाहीये. दरम्यान यावर्षी पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यानं जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकटही उभं आहे. याचा परिणाम आता भाजीपाल्यावरती होताना दिसतोय. भंडारा जिल्ह्याची धानाची जिल्हा असं ओळख असून या ठिकाणी धानाची पारंपरिक शेती केली जाते. मात्र आता या जिल्ह्यातील शेतकरी देखील आधुनिक शेतीकडे वळल्यात, स्वतःची आर्थिक उन्नती करतायत. त्यातच आता भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील कोलारी गावातील मोरेश्वर सिंगनजुडे हे शेतकरी आता पारंपरिक शेतीला बगल देऊन आधुनिक पद्धतीनं शेती करतायत. त्यांनी पपई केळीसोबतच आंतरपीक घेऊन आता आर्थिक प्रगती साधली आहे. मोरेश्वर सिंजनजुडे यांनी स्वतःच्या प्रगतीचं उदाहरण देत आपल्या भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचं आवाहन केलंय. तर सिंगजुडे यांनी 2 एकरामध्ये पपईची लागवड केली आहे, ज्यामध्ये त्यांनी 2 ते 3 लाख रुपये खर्च केला असून त्यांना उत्पन्न आता 8 ते 10 लाखांचं येत आहे. तसेच आंतरपीक म्हणून टरबूज याचं देखील त्यांनी उत्पन्न घेतलंय आणि त्यांना त्याच्यातून चांगलंच उत्पन्न देखील मिळाल्याची माहिती आहे. केळीमध्ये आम्हाला वर्षाचा पीक येतो, तर त्याच्यामध्ये आम्हाला वर्षाला 2-3 लाख रुपये मिळायचे एका एकरातून. पण त्याच्यामधून त्याच्यापेक्षा आम्हाला पपईमध्ये बहुत काही दिसला. पपई आम्ही जेव्हा लावलो होतं तेव्हा आम्हाला एका एकरामधून 4 लाख, 5 लाख, 3 लाख असं उत्पन्न येऊ लागला. तर त्याच्यामध्ये आम्ही अजून टरबुजाचा आंतरपीक घेतला. आंतरपीकमधून आम्हाला 3 महिन्यामध्येच एका एकरातून आम्हाला सरासरी म्हणजे 2 एकरातून आम्हाला पपईच्या 3 लाख रुपये मिळाला. आणि 3 लाखामधूनच आम्ही त्याच्यामध्ये आंतरपीक पपई लावला होती. त्याच्यामध्ये आता आम्हाला 5 ते 5.25 लाख रुपये आता उत्पन्न मिळून गेला. बातमी आता बारामतीमधून आहे. मालेगाव कारखान्यावरती विरोधी संचालकांकडून सभासदांच्या न्याय हक्कासाठी आज हलगीनाद मोर्चा काढण्यात आला होता. तर सभासदांचं ऊसाचं गाळप प्राधान्यानं करण्यात यावं, तसेच ऊस संपेपर्यंत 100% सभासदांच्या ऊसाचं गाळप करावं. चालू हंगामामध्ये येणाऱ्या ऊसाला 3,200 रुपये ॲडव्हान्स देण्यात यावे. तसेच उशिरा तुटणाऱ्या ऊसाला अनुदान मिळावं. कामगार भरती झालेल्या कराराची प्रत तात्काळ देण्यात यावी. बेकायदेशीर ठरावाची अंमलबजावणी तात्काळ थांबवा. या संपूर्ण मागण्यांसाठी मालेगाव कारखान्यावरती हलगीनाद मोर्चा काढण्यात आलाय. वेळीच संचालक मंडळाला योग्य त्या सूचना द्या आणि चुकीच्या पद्धतीचं कामकाज थांबवून कायदेशीर मार्गाने योग्य असेल त्याला आमची संमती जरूर असणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करू पाहत असणारे हे संचालक मंडळ, चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामकाज निश्चितपणे या ठिकाणी थांबवावं लागेल. आणि जर आपला आशीर्वाद येणार नसेल तर आपण त्यांना ते थांबवायला सांगा. आणि जर आपला आशीर्वाद असेल तर बेकायदेशीर कामकाज आम्ही चालू देणार नाही. आणि यासह आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.